जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेनिमित्त बॅनर तयार करणार आहे। त्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब आणि झेडआर्चिवर हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। या ॲप्लिकेशनची लिंक प्लस आपल्या मटेरियलची डाउनलोड लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारे एडिटिंग करायला शिकवतच असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला झेडआर्चिवर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। त्यामध्ये आपण एक अक्षय तृतीय नावाची झिप फाईल दिलेली आहे। तुमच्या डाउनलोड फोल्डरला ओपन केल्यानंतर तुम्हाला ते झिप फाईल दिसून जाईल। तर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघा। त्यानंतर इथे पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता की अशा प्रकारे आपल्यासमोर अक्षय तृतीय नावाचं एक फोल्डर ओपन झालेलं आहे। त्यामध्ये आपण एक PLP फाईल दिलेली आहे। तर आता ही PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plt फाईलवरती क्लिक करून .plt वरती क्लिक करायचं आहे आणि आपण ज्या फोल्डरमध्ये आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। तर बघू शकता फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काही अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे ओपन होऊन जाईल। तर बघू शकता PLP फाईल एकदम खतरनाक दिसत आहे, आपलं एकदम खतरनाक कडक असं बॅनर तयार झालं आहे आपलं। तर कोणाला जर PLP फाईल इम्पोर्ट करण्यासाठी पिक्सेल लॅबमध्ये जर इम्पोर्ट होत नसेल, तर काही प्रॉब्लेम येत असेल, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण एक पिक्सेल लॅबचं व्हर्जन दिलेलं आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता। तिथून तुम्हाला काही अडचण येणार नाही PLP फाईल इथे ॲड करण्यासाठी। तर आता या लेअरवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला काही डायलॉग वगैरे चेंज करायचं असेल तर तुम्ही इथून एडिट करून चेंज करू शकता, काही असे डॉट वगैरे द्यायचं आहे। ओकेवर केल्यानंतर इथे चेंजेस होऊन जात असतात। तर आता अक्षय तृतीय लिहिलेलं आहे, तर या फोंटचं काही चेंज करायची आवश्यकता नाही, पण जरी तुम्हाला चेंज करा वाटत असला काही वेगळा, तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जो फोंट आहे तो फोंट टाकू शकता। या फोंटचं ट्रान्सलेट इंडियन फोंट कन्व्हर्टरमध्ये तुम्ही या फोंट ट्रान्सलेट करू शकता, दुसरीकडे पण यूज करू शकता या फोंट। त्यामध्ये आता खाली भरपूर साऱ्या लेअर दिलेल्या आहे आपण, हे लेअर बघू शकता। बॅकग्राऊंड पण एकदम भारी आहे आपला। तर आता या बॅनरला सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजचा बॅनर कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।